माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्यावर एकटीनं घर चालवण्याची जबाबदारी आली. माझ्या पाठीमागे कोणीच नव्हतं, त्यामुळे मला स्वतःच सगळं सांभाळावं लागत होतं. माझ्याकडे गावात एक छोटीशी किराणा दुकानाची जागा होती, पण ती सांभाळणं एकटीनं शक्य नव्हतं. म्हणून मी एका तरुणाला दुकानात मदतनीस म्हणून ठेवलं. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. दिसायला देखणा, कामात तरबेज आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याची तब्येतही पिळदार दिसायचा. हळूहळू मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. एके दिवशी जोरदार पाऊस आला. मी दुकानातच अडकले होते. संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबायचं नाव घेईना. म्हणून मी दुकानाच्या मागच्या खोलीतच थांबायचं ठरवलं. रात्री. नमस्कार मित्रांनो, मी संगीता, वय 34 वर्ष. मी एका खेडेगावात राहते. 6 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. माझ्या पतीचं अपघातात निधन झालं आणि मी विधवा झाले. मला मुलं नाहीत, माझ्या मागे कोणीच नाही. माझ्या सासूसासऱ्यांचंही पती लहान असताना निधन झालं होतं. त्यामुळे मी एकटीच त्यांच्या घरी राहते. आमच्याकडे गावात एक छोटंसं किराणा दुकान आहे. त्यातूनच मी माझं घर चालवते. 2 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. माझं किराणा दुकान बरंच मोठं होतं, पण ते एकटीनं सांभाळणं मला जमत नव्हतं. मी काही लोकांना दुकान भाड्याने चालवायला दिलं, पण त्यांनी नीट काम केलं नाही. शेवटी मी ठरवलं की दुकानासाठी एखादा विश्वासू मदतनीस ठेवावा. मी गावातल्या ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना सांगितलं की मला दुकानात कामासाठी कोणी विश्वासू माणूस हवा आहे. जर नवरा बायको मिळाले तर अजून चांगलं. काही दिवसांनी एक व्यक्ती माझ्या घरी आली. मी तेव्हा घरात कपडे धुत होते. अचानक दरवाजावर कोणीतरी "कोण आहे का?" असं विचारलं. मी लगेच उठून दरवाजाकडे गेले. पाहतो तर एक 35-36 वर्षाचा तरुण उभा होता. तो दिसायला ढेखणा, मजबूत आणि उंच होता. त्याच्या अंगात एक रांगडा सौष्ठव होतं, जणू तो रोज मेहनत करत असेल. त्याच्या पायात जुन्या चपला होत्या. मी विचारलं, "कोण हवा आहे?" तो म्हणाला, "मला गावातल्या तात्यासाहेबांनी तुमच्याकडे दुकानात कामासाठी माणूस हवा आहे म्हणून पाठवलं." मला आठवलं की मी खरंच तात्यासाहेबांना सांगितलं होतं. मी त्याला आत बोलावलं, बसायला सांगितलं आणि चहा बनवून आणला. त्याच्याशी बोलताना मी विचारलं, "तुमचं नाव काय?" त्याने सांगितलं, "माझं नाव अनंत." त्याचं गाव आमच्यापासून 70-80 किलोमीटर दूर होतं. त्याच्या मागे कोणीच नव्हतं. तो एकटा फिरत मजुरी करत पोट भरायचा. त्याचं स्थायी घर नव्हतं. मी त्याच्याशी दुकानात कामाची रक्कम ठरवली. तो सगळी कामं करायला तयार होता. मालाची यादी ठेवणं, ग्राहकांना सामान देणं, दुकान स्वच्छ ठेवणं. माझं दुकान मोठं असल्याने मी ठरवलं की दुकानातच त्याच्यासाठी एक छोटी खोली तयार करावी. काही दिवसांनी अनंत त्याचं थोडं सामान घेऊन परत आला. मी दुकानाच्या मागे एक छोटी खोली तयार केली. तो तिथेच राहायला लागला. आम्ही दुकानासाठी लागणारं नवीन सामान, वजन काटा आणि इतर काही साहित्य विकत घेतलं. त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. दुकानात सामानाची आवक जावक, ग्राहकांचा राबता यामुळे काम खूप होतं. मी त्याला म्हणाले, "तू सकाळी लवकर ये आणि मला दुकानात घेऊन चल, मी तुला मदत करेन." त्याप्रमाणे तो रोज सकाळी 8 वाजता घरी यायचा आणि मला दुकानात घेऊन जायचा. तो दिसायला खूप देखणा होता. त्याच्या मेहनती शरीराकडे मी वारंवार पाहायचे. जेव्हा तो दुकानात माल उचलायचा किंवा ग्राहकांना सामान देताना मेहनत करायचा, तेव्हा त्याचं सौष्ठव उठून दिसायचं. तो कंटाळा न करता काम करायचा. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही तो थांबायचा नाही. त्याचं काम पाहून मला तो खूप आवडायला लागला. मी त्याच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळचं जेवण बनवायचे. 2ही डबे मी त्याला सकाळीच द्यायचे. तो मला मालकीनबाई म्हणायचा, पण मला ते फारसं आवडायचं नाही. सुरुवातीला मी त्याचं बोलणं फारसं मनावर घ्यायचे नाही, पण हळूहळू आमची ओळख वाढत गेली. दुपारी आम्ही एकत्र जेवायचो. तो दुकानातून पाण्याची बाटली भरून आणायचा. मी त्याच्याकडे पाहत राहायचे. माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या आयुष्यात काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मनात काही भावना, काही इच्छा जाग्या व्हायच्या. मी त्या टाळायचा प्रयत्न करायचे, पण त्या आपोआप घडत होत्या. हळूहळू मी त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला लागले. त्याने सांगितलं की त्याच्या मागे कोणीच नाही, त्यामुळे त्याचं लग्न झालेलं नाही. तो असाच मजुरी करत फिरतो. उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला. दुकानात सामानाची आवकजावक वाढली होती. आम्ही नवीन सामान मागवलं होतं. साबण, तेल, मसाले, बिस्किटं. पावसाळ्यात कधी जोरदार पाऊस तर कधी आठवडाभर उघडीप. एके दिवशी सकाळी अनंत मला दुकानात घेऊन जायला आला. मी जेवणाचा डबा घेतला आणि त्याच्यासोबत दुकानात गेले. त्याच्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटायचं. त्याचं रांगडं पण साधं बोलणं मला खूप आवडायचं. आमच्यात नकळत आकर्षण निर्माण झालं होतं.
त्या दिवशी सकाळपासून आकाश ढगांनी भरलं होतं. वाऱ्याच्या झुळका येत होत्या. संध्याकाळी 5:30-6 वाजता दुकानातली कामं संपली. मी घरी जायला निघाले, पण अचानक जोरदार पाऊस कोसळू लागला. मी दुकानाच्या मागच्या खोलीत गेले आणि अनंतही तिथे आला. पाऊस इतका जोरात होता की खोलीतही थोडं पाणी येऊ लागलं. रात्र गडद होत होती. मी त्याला म्हणाले, आता मी घरी कशी जाणार? तो म्हणाला, बाईसाहेब, पाऊस कमी झाला की मी तुम्हाला सोडतो. कितीही उशीर झाला तरी चालेल. रात्री 8 वाजता आम्ही डबा उघडला आणि जेवण केलं. पाऊस थांबायचं नाव घेईना. घरी जाणं शक्य नव्हतं. खोलीबाहेर पाणीच पाणी होतं. त्याला बाहेर पाठवणंही शक्य नव्हतं. खोलीत एका कोपऱ्यात एक छोटा दिवा मिणमिणत होता. बाकी सर्वत्र अंधार होता. तो म्हणाला, बाईसाहेब, मी इथे दारात बसतो, तुम्ही आत झोपा. पण मला ते पटलं नाही. मी म्हणाले, तू एका कोपऱ्यात झोप, मी दुसऱ्या कोपऱ्यात झोपते. त्याने मला अंथरायला काही कपडे दिले आणि स्वतःसाठी एक जुनी चटई घेतली. तो शांतपणे झोपला, पण मला झोप येईना. त्याच्याकडे पाहून मनात प्रेमाची भावना जागी झाली. मी खूप वेळ झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागत नव्हती. मला वाटलं, तो कदाचित अंधाराचा फायदा घेईल, पण त्याने तसं काही केलं नाही. तो खूप प्रामाणिक होता. शेवटी मी हळूच त्याला हाक मारली, अनंत. तो उठला आणि म्हणाला, काय झालं बाईसाहेब? मी म्हणाले, पाणी आहे का? त्याने पाणी आणलं. मी त्याला बसायला सांगितलं आणि म्हणाले, तू इतकं मेहनती आहेस. तुला असं नाही वाटत का की तुझं लग्न व्हावं, तुला बायको, घर, मुलं असावीत? तो थोडा विचार करून म्हणाला, हो बाईसाहेब, मला तसं वाटतं, पण माझी परिस्थिती अशी आहे की लग्न शक्य नाही. मी म्हणाले, जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करू शकतोस का? माझंही कोणी नाही, मला तू आवडतोस. अनंत लाजला आणि म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही खूप चांगले आहात, मलाही तुम्ही आवडता. आम्ही जवळ आलो, एकमेकांचे हात हातात घेतले आणि प्रेम करू लागलो. रात्र वाढत गेली, पाऊस शांत झाला आणि आम्हीही एका सुंदर स्वप्नात हरवून गेलो. सकाळी आम्ही गावातल्या मंदिरात गेलो आणि लग्न केलं. आता तो माझ्या घरी राहायला आला. गावकऱ्यांनी नावं ठेवली, चर्चा केली, पण आम्हाला एकमेकांची गरज होती. आम्ही लोकांचा विचार केला नाही. आता आम्ही सुखात राहतो. आम्हाला एक गोंडस मुलगी आहे. मित्रांनो, आयुष्यात संघर्ष येतात, पण खरा साथीदार मिळाला तर आयुष्य सोन्यासारखं होतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगा. धन्यवाद.